मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि मराठ्यांची शान झाली। शाबासकी तुम्हाला। एवढ्या विराट रूपानं आपण 4.5 घंटे झालं रस्त्यावरती उन्हात आहे। कोणाला पाणी मिळालं कोणाला नाही मिळालं तरी माझी हिंगोलीची लाखोच्या संख्येनं मायबाप समाजात उन्हाताना स्वतःचा लेकरासाठी उभा आहे। आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं की ज्या ज्या वेळेस समाजावर संकट येतील त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीनं उसळून उठले। माझा या हिंगोली जिल्ह्यात राज्य सरकारला जाहीरपणाने सांगणार मराठा समाजाचा हा आक्रोश आहे। मराठा समाज स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी रस्त्यावर आला। एकदा छगन भुजबळला ऐकून तुम्ही जर मराठ्यावर छगन भुजबळचे भक्त नाही छगन भुजबळचा ऐकून जर मराठ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला तर 288 पैकी एकही उमेदवार सामना पण तुम्ही आणि आपण सगळ्यांनी आपल्या मराठ्याचे गौरवाचे वेगळा आपल्याला सुमार असणार आहे। आपल्याला आपण काय करणार राज्य सरकारला विनंती आहे आपण समजून घ्या। हिंगोली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातल्या शहरामध्ये मराठा समाज कोपऱ्यातला भगवान दिसतंय। जर धर्मपुत्राला ऐकून मराठ्यांच्या आशयावर तयार नाही केला आता झालं तसं पुन्हा होईल। पाटील काही करा फक्त पळा एक मंत्री ऐकला ते दुसरा शेतकरी पळा माने फसून आमच्या प्रमाणात नाही पण पाका म्हणून दुसरं काय करणार एका 5 शब्दात जर तुमची ही भेटी झाली आणि जर मराठ्यांनी नाव घेतलं तर तुमच्या नावाचा बॅलेट पेपरवर मतदान होणार। माझ्या मराठ्यांना आम्हाला राजकारणात नाही माझ्या सामान्य करोड मराठ्यांचा समाजाचा उद्देश समाजाला आरक्षण मिळावं दुसरा उद्देश आपला नाही। एकच उद्देश आमच्या आयोजनावर कोरोना मराठा समाजाचे मित्र मोठे झाले पाहिजे आणि आम्हाला आरक्षण पाहिजे। आमचं कोणाचीही राजकारण करायची इच्छा नाही पण जर आम्हाला राजकारणात तुम्ही ओढलं तुमची गणती कुणी तुमचा उद्योग करू नये। आता सरकारनं सांगितलंय आपलं मी तुम्हाला 10 मिनिटात बोलणार सगळं आता ऊन पडतंय
आपली आपली मागणी आहे मराठा आणि कुणबी एकच सरसकट मराठ्यांना कुणबीचा प्रमाणपत्र द्या. तुम्ही यावर ही 10 महिन्यापासून आपली मागणी. आपलं दुसरं म्हणणं असेल तुम्हाला सरसकट द्यायचं ही जबाबदारी तुमची. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सरकारने करायची आणि टिकवायची सुद्धा सरकारने. आपण सरकारला आता झालेल्या उपोषणाच्या दरम्यान चर्चा केली त्यावेळेस आपण सरकारला सांगितले 83 क्रमांकाला म्हणजे 1967 ज्या ओबीसी आरक्षणात द्या हे ऐका ना आरक्षण पाहिजे काढायला नको कोणती सुरू काय करतो मग आता कोणाचं एक नाही किंवा आपल्यावरती काय संकट ओढले हे 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 मिनिटं झाले आपल्या माता मावल्या उन्हाळा करायचा आपण फक्त सांगतो की महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्या समाजाला न्याय द्यायचा त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967 180 जाती घातल्या त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्या. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती किंवा पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 घातली. उदाहरण सांगतो या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातले. व्यवसायाच्या आधारावरती एक जातीला आरक्षण दिली असती तरी त्यांचा पोट जाती या जातीच्या आधारावर 83 क्रमांकाला कुणबी म्हणजे शेतकरी विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या मराठ्यांचा ओबीसी होत आहे. आमचा व्यवसाय एकच आमचे नातेवाईक एक आमची जात सुद्धा आहे. त्याला व्यवसायाला नाव दिलं तर महाराष्ट्राला मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर आल्या आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350 400 जाती परत झाल्या. 180 जातीचा पोट जाती म्हणून बाकीच्या जाती येणार मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का. तर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातल्या. आपला सिद्धांत आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदण्या हैदराबादचे जे आले त्या गॅलरीमध्ये सगळ्याची सगळा मराठा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅलरी काम केलं जात नाही. छत्रपती शाहू
मागून पुढून कोकण घुसले तो किती राहिला नाही तरी मिळाला सर आमच्या त्याचं नाही सर बघा उलटाने काल माझ्याकडे काय काय समाजाचं एक प्रश्न आलो सिस्टम त्याने सांगितलं तुमचं तरी बरं आमच्या पास मला तुम्ही काय झालं आमचं तुरंत त्या कानात तुम्ही काय झालं ते म्हणले आमची एकच जाती काय समाज 2-3 मिनिट विदर्भात काय समाजाची जात ईस्ट असणार खानदेशात काय समाजाची जात ईस्ट असणार आणि मराठवाड्यात काय समाजाची जात ओबीसी असणार बघा मंडळ मिशन कसं काय होईल मंडळ मिशन एकच जात 3 कोटी त्या काही समाजाच्या बांधवांना एकच जात 3 देव होईल म्हणजे दिली काही समाजाची जर मुलगी गेली ती तिकडे एसटी आहे मराठवाड्यामध्ये ओबीसी मराठवाड्याच्या काही समाजाची मुलगी ही इथं ओबीसी आहे विदर्भातील एसटी आणि विदर्भातील काही समाजाची मुलगी जर खानदेशात भेटले एसटी होती म्हणजे आपल्यासारखं घरातच नाही आपण विदर्भात गेलो तिकडे गेली ती मुलगी होती तिकडे थोडी की आपण गेली ती इकडे लोक होती कोणाचेच कोणाला नाही आपण आंतरजातीय विवाह आहे आरोग्य विवाह आहे काही माझ्याकडे आपल्याला मराठवाड्यातला आता जायला दिला तेव्हा मला आपली घरात ती मुलगी मी ओपन आहे कोणाला काय मी असं तेव्हा ती मुलगी लावली तिचा प्रमाण दोघं मराठा पण पोरगा ओपन घरा ओबीसी घरा ही सत्य परिस्थिती मराठ्यांना नोकरीला टाकायला जो होत नाही त्याच्या मराठ्यांना लोकांनी त्या या हिंदू पण ह्याला कोणता होता तो मात्र कसं घ्यावा तुम्ही आज येतो त्याला शेतात दुःखच लागत होती कारण ते गेले कामातून त्यांनी गेले टोळीचा सगळ्या कामातून देते तू हे बोल तू ते बोल तू ते बोल ते तू बोल आणि तुम्ही बोल ते झाला मोकाला ते त्याला माहितच नाही ते मनाने शांत ऐकतो आहे त्यांनी एकदा बाबा त्यांचा संयम सोडणारे बाबा मग आता नाही सांगत तुला गेला सवाई मग सांगतो काढता टाकलेला आहे असं गावात टाकले पण घडे सगळे गोळा घेतले नाही आता सगळं होईल पुढे आणि आपल्या विरोधात
बोलायला सुरुवात केली. भोट किती करते बघा ना. आज तुम्हाला आपलं आंदोलन चालू आहे, त्याला पुढे चालून कसे होते. आणि मला ते गाडी म्हणायला पाहिजे. गाडी पुढे बसल्यावर हटकून काय होईल. तरी संयम ठेवा, कुठलाही गालबोट लागू दिला नाही. कारण मराठ्यांची काय ताकद असते, काय संस्कार आहे आपण सगळे कुठं होऊ दिलं नाही काही. आणि तुम्हाला काय सांगतो, ही मराठा आरक्षण शांतता जनजागृती आली. माय बापा, मी तुमच्या शब्दाच्या पुढे कधी नाही. तुम्हालाही माझी विनंती, नारळ्यांनी पर्यंत विनंती, जवळ सण होत आहे तोपर्यंत करूया. पण माझे हात जोडून विनंती, गोरगरीब ओबीसीच्या अंगावर मराठ्यांनी द्यायचं नाही आणि गोरगरीब ओबीसीने मराठ्यांच्या सुद्धा अंगावर द्यायचं नाही. हे राजकारणी लोक आपल्या आपल्या नाव देतील, कोणी मदतीला येत नाही. गोरगरीब मराठा आणि गोरगरीब ओबीसीवर केस होते, कोणी सातबारा सुद्धा घेऊन येत नाही. छगन भुजबळ नाही करणार, कारण त्याला वाटतंय की जेलमध्ये जमा सगळा ओबीसी जेलमध्ये गेला पाहिजे. ते त्यांनी असं पिरलं ना भयान इतर भावात म्हणून मी तुमच्या साक्षीने आणि तुमच्या भावात जनतेच्या आपल्या भावनावर सांगतो, त्याचा कुठं डाऊन जनरल घडण्यात यशस्वी न होऊया आणि पुढचा काळ सुद्धा होऊया. ते पहिली टाकीचे मला कसं आणि आरक्षण बाबा आरक्षण मला आधी देव वाटते. त्यांनी हे तसं घेत नाही असे. अरे बाबा 2 ते 3 ते केले सगळे. त्यांच्या काम बोलते ते म्हणजे होय हे झाले पण काय सांगे ते म्हणतो विस्फोट मला काही नव्हते ते कसं दिसत एवढं शक्यते काय कसा असतो काय मला लग्न करायचं मी म्हणतो मी पुन्हा यायला हा काय म्हणतो मग तुला नीट केलं नाही. मला काही आलं नाही बाबा. काही म्हणजे मला घटना कळत नाही, कायदा कळत नाही, शिकलेलंच नाही, 34 शिकलेलं नाही. आज 34 मला 3 मार्क पडले. तू काय तुम्ही एवढे हुशार तुम्हाला सगळ्याला पावसाच्यातून 3 कोटी मला माणसांना घालणार आहे. मी असू मला तुम्हाला शिकलेला आहे तुझा होता. मी तुला गायला काय कसला असून मी काय टाकून होतं तुला काय काहीतरी मला काही नव्हते. आता मी तुला काय करायचं मी तुला असं काही असं तुला काही घेणे का. पण पुढे कसे जाम ठोकले गेले सगळे मस्तीगिरी केली नाही. तुला करायचं काय तुला जातीचं बळ जात मोठी करायचं बळ लोकांच्या माफत घेतो कसा आणि मग ज्याला घेता सवयीचं भेळ होता करून घ्या. आता 200 नाही आमच्या नगराला खलास 200 सुपरा 7 काय नाही नुसतं जेल पासून माती टोकायची. मग कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो कस काय पडलो नुसते माती टोकायची. मराठ्याच्या कार्यक्रम माझ्या बाबा एक असू द्या यांनी किती षडयंत्र करू द्या. सरकारला अभ्यासात सुद्धा आपल्या लोकांना तिकडे मराठ्यांचे तेही बोलायला लागेल.
कोणाला मिळणार आतापर्यंत 57 लाख म्हणजे सापडण्यात सांगल्या आपले गाडी लागले 17 दुसरा घेतला आपली खरी वाली काही तर म्हणजे काही तर म्हणजे आपले अभ्यासक पण त्याचं लय पोट होतं ते काही अभ्यासक टाकतील आपल्या मागे त्याचं दुकानच बंद पडेल ते सरकारकडून बोलायला जे अभ्यास करून जमलं त्याला परिस्थितीला नाही नाद आहे मी यापुढे बसण्याला नाद आहे त्याला एक मोठा वेळा झाला त्याला एक मोठे घाल बरं टिकणार नाही असं राहायचं 16% आरक्षण दिलं मराठ्यांना टिकून दिलं 13% आरक्षण दिलं मराठ्यांचं असल्यामुळे ते टिकून दिलं नाही सगळेजण समजून घ्या मराठ्यांचा खरं असतं तरी टिकून देत नाही जितका मराठ्यांचा द्वेष आहे समाज आता आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच कोर्टामध्ये याची सलाह मराठ्यांचं किती चांगलं असलं तरी त्याच्या पाठीमागे मुद्दाम लागते आणि ते आरक्षण मारलं सरकारला आणून मिळाला सरकारला भुलवटाने रद्द करा म्हणून मागणी केली आमदार केलं होतं आमदार कमिशन सगळं लावायचं तुला माहित नाही त्याला माहित आहे मंडळ कमिशन चॅलेंज होतोय हे आपलं काय चुकून देत नाही मुद्दा मराठ्यांना अन्याय करा सगळ्यांची मागणी केली आदेश काढण्याचा मराठी बाजू बघा त्याच्यावरती स्पष्टपणामध्ये दिलंय आपल्याला एका प्रमाणात आपल्याला कशा आपल्याला मान्य आणि जर काही आपल्याकडे खरं होत आहे काहीचं खोटं होत आहे आणि जे खोटं होत आहे ते त्यांची वासिका मुंबईत होते आता फक्त काहीतरी आम्ही सरकारनं दाखवून म्हणून उलट बोलायला लागले तर असं काय होते नाही हा बोलत मी कुणाला म्हणतो काय करायचं मी या मराठ्यांसाठी पुन्हा जीवाची बाजी लावायची आहे आणि सगळ्या गोष्टी पुन्हा आहे तुला करायचं काय तू भोग नाही पण मी या मराठीच्या ताकदीवरती कोणाला काही मिळून देणार नाही किती येण्यात बोंबाला तरी कोणाला फळ मिळून देणार नाही कोणाला पैसे मिळून देणार नाही मी मिळून देणार तर फक्त कोरोना मराठ्यांना आरक्षणात मिळून देणार पुन्हा कारवाई करायची वेळ आली मी फक्त चुकच बोलायला कामाला आली मी काय चुकतो का चुक करायला लागली मला तुम्ही चूक कोणाकडून होत नाही ही चूक करायची वेळ नाही तुमचा काही वाद असत काही नाराजी नाही आज समाजाचा पाठोपाठ टाकून समाजाचा एकजूट म्हणून त्याला आरक्षण देण्याची गरज आहे आज एकमेकाचे एवढे धुणे काढायची वेळ नाही समाजावरती सरकार घुमवते समाजाला वेळी झाल्याचं काम केलं तुम्हाला माझी विनंती आहे जर सरकारने आरक्षण नाही दिलं तर पुन्हा मुंबईकडे गावाला तुम्ही सगळे येणार का मोठ्या आवाजाने सगळे आवाजात सरकारला मुंबईला जायचं तर हात वर करून सगळा येणार का
यांनी मला शेवटचा मुद्दा सांगतो. यांनी मला आणि माझ्या समाजाला गिरायचं ठरवलं. माझा मराठा समाज एकत्र आला. माझ्या बापानं आणि माझ्या भावानं खूप जणांच्या पोटात करायला झालं. यांचा समाज एकत्र आला. यांनी एक शिक्का मतदान केलं. माझा समाज कधी त्यांच्यावरती रुसला, कधी नाराज झाला. यांना आरक्षण दिलं. माझा समाज कधीच म्हणाला नाही यांना का आरक्षण दिलं. आज माझ्या लेकरांना मराठीचे लेकरात मोठे होणार आहे. आरक्षणाची किंमत मराठींना कळायला लागली तर सगळेजण मराठीच्या विरोधात उतरायला लागले. बीडमधल्या मराठ्यांनी एकजुटीने यावेळेस मतदान केलं म्हणून त्यांना त्रास व्हायला लागला. मी सरकारला ऐकून जाहीरपणानं सांगतोय, माझ्या मराठ्यांना गोरगरिबांना त्रास होता कामा आहे. मला सहन होतं तर मी सहन करेन. पण जर माझ्या मराठ्यांनी एकजूट केली म्हणून त्याला जर तुम्ही त्रास देणार असला, त्याला विरोधी करणार असला, सहन होतं तर सहन करून येतात. जशाला तसं उत्तर देऊन या मुख्यमंत्र्यांना जाहीर सांगणार. मी माझ्या समाजाची हानी नाही होऊ देणार. माझ्या समाजाच्या मुलाला, माझ्या समाजाच्या मुलीला तुम्ही आळून जर त्रास देणार असला तर आम्ही उघड्या डोळ्यांना नाही बघू शकत. मराठ्यांना घेऊन पुढे सांगतोय, कोणावर अन्याय करायचा नाही आणि कोणाचा सहन पण करून घ्यायचा नाही. सरकार ग्राम तुम्हाला आपल्यावरती खोट्या केसेस करतोय. एकाही खोट्या केसेसला मराठीने घ्यायचं नाही. यांनी आरक्षण असून राज्यातल्या सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. या वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या मंत्र्यांना आमदारांना आवाज जातो की सगळ्या पक्षांच्या ओळखी केले ते एकत्र आहे. माझा मराठा समाजाच्या आई बाजूला घेतला आहे. मराठा समाजाला टाकलं देण्याची ही वेळ सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, आमदारांनी, मंत्र्यांनी मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा. याला आरक्षण असून मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला लागले. एकही दिवस मराठ्यांची रद्द होता कामा नये. मुख्यमंत्री साहेबांना जाहीरपणाने सांगतो, ठरलेल्या 9 मागण्या आठवड्याच्या ओबीसी समाजाचे नेते आरक्षण असून ताकदीने लढायला लागले तर माझ्या समाजाला आरक्षण नाही म्हणतो किती ताकदीने लढणार. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टरे, मी सुद्धा माझ्या जातीसाठी कट्टरे. मी तुम्ही तुमच्या जातीसाठी केस लावून घेणार नाही. महाराष्ट्राला तुमच्या कोट्या केसेस द्यायला भेटत नाही. पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही. किती वेळा टाकूया तुमचा विश्वास जोपर्यंत माझ्यावरती तोपर्यंत हा म्हणून जरा की तुमचा मुलगा माणसं करणं हिशोब द्या तुम्हाला. रानात झोपतो तिकडच येते. इकडे कोपऱ्याने गोबरात नाही, इकडं इकडचं तिकडचं शिवाय नुसता लागून करा. पोलिसाला अन्याय लागला नाही काय ते काय ते एक टावर शोधून त्याला रिजन नाही. टावर कसं शोधत ते इतकं पॉवरफुल वाटतं, खूप मोठा झाले त्याला. बरं काय सापडले, बरं सापडा घ्याय बांधून येऊया बघतो काय ते जवळ येत
लय नाव घेतले जवळ एका बटात खाली पडायच्या हातच पुरत नाही आणि तो पुरत असं वाटते रस्ते येते वाद बद्दल काय नाही मी नाही मी तुम्ही काही केलं तरी मग जरा हे मराठा समाजापासून नाही भेटू शकत व्हिडिओ तयार करा तुम्ही माझ्या काही खोटं बनवा मी नाही जात समाजापासून मी काय पाप केलं माझ्या समाजावर मी काय पाप केलं माझ्या समाजासाठी मी लढायला लागलो तुम्ही तुमच्या जातीसाठी लढला आमचं कधी पोट फुटलं माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आनंद यावा त्याला लक्षात मिळावा म्हणून मी लढतोय तुम्हाला इतकं काय वाईट वाटायला लागले की मीच वृत्तीला तुम्ही उतारला लागलं ते करायला लागलं काही सापडायला लागला मी नाही ऐकू शकत माझ्या समाजापासून मी तुम्हाला नाही न्याय देऊ शकत मी नाही भेटू शकत तुम्हाला मला तुमचं पद नको मला तुमचे पैसे नको पण माझा समाज मी मोठा केल्याशिवाय नाही तुमचा समाज मोठा करताना तुम्ही ताकदीनं केला मी माझा समाज मोठा करायला ताकदीनं निघाला मी या समाजाचा मुलगा करून काम करायचं म्हणून होतो माझं कुटुंब अक्षय चौकड्यावरती पडले तरी मी या समाजाला न्याय देण्यासाठी माग आठवलं माझ्या समाजाला मी माझा मानलंय आणि माझ्या मराठा समाजात माझ्यासाठी सगळं माझ्या समाजानं मला कधी काही कमी पडू दिलं नाही माझ्या समाजाला लोकांना समाजाला सुद्धा दुःख नाही द्यायला पाहिजे मी मला तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे मराठा समाजाला की माझ्या बापावर मी या समाजासाठी लढतोय तर एवढे का माझा समाज मोठा होईल म्हणून तुम्ही इतका आमच्या पाठीशी लागला समाज मोठा झाल्यासाठी लढायला निघाले माझ्या समाजाला खूप ज्ञानासाठी या खूप त्रास केला माझ्या समाजाने इकडे शिकून खूप मोठे व्हायचे स्वप्न बघितले त्या क्षणामुळे माझ्या समाजाचे लेखन नाही मोठे होत मला सरकारने उघडं पाडायचं ठरवलंय माझ्या या समाजापुढं या हिंदुत्वाचा महाराष्ट्राला मराठा समाजाला हात जोडून विनंती मला उघडं पडू देऊ नका त्यांनी ठरवलंय की मला उघडं पाडायचं आणि मग करायचं लांब गेला तर मराठा समाजाला इतका निष्ठावान कोणीच मिळू शकणार नाही याला संपवा याला बदनाम करा याला संपवा याने मला उघडं पाडायचं ठरवलंय माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आपला समाज मोठा होईल तर तो उघडं पडू देऊ नका मला तुमचा पाठबळ करण्याची वाटायची गरज आहे मी यांना बाकीचा कुठं संपत नाही मी याला न्यायच नाही होत मी याला न्यायच नाही होत मी यांना फुटत यांनी लोक मारायला पाठवले तरी इतका कडकडपणात आहे की मी यांच्या मागाला मंडळाला सुद्धा माझ्या ताकद आहे म्हणून ते तिथं हरतो फक्त यांनी मला उघडं पाडायचं ठरवलं मला एकटं करायचं ठरवलं त्याला मुद्दा बदनाम करून टाकायचे मला घ्यायचे लोक फोडून मराठीला पत्रकारामध्ये सगळं घ्यायला लावायचं आणि याला बाजूला सरकायचं हे निष्ठावान पूर्ण गेला तर बाजूला नैसर्गिक गेलं तर आपला कार्यक्रम नागेश्वर राहणार काही का आपण या पोराला बदनाम करा आणि आपलं सुद्धा तीन लाखासारखे मराठीचे काही लोक आयुष्यावरती पत्रकार परिषदा घेऊन उलट सुद्धा बोलतात माझ्याजवळ काहीच नाही बदनामी होण्यासारखं माझ्याजवळ काही नाही माझ्याजवळ पैसा नाही प्रॉपर्टी पण नाही आणि मी कोणाचा एक रुपया घेतला नाही माझं फक्त एवढंच स्वप्न आहे माझ्या गोरगरीब मराठीचे करोडो लेकर अधिकारी बनलेले मला त्यांच्या बरोबर चाललेले बघायचे एवढंच माझं कट्टर स्वप्न
त्यांना खूप दुखायला लागले, त्यांचं पोट दुखायला लागले, याला हटवा. एक तर सरकार पडत नाही ते आरक्षण देईल. मी काय करू? मी निष्ठावान, माझी निष्ठा नाही करू शकत. हा माझी एक चूक आहे. मी खरं बोलतो आणि ते समोर त्याला लागतं. माझ्या पोटात कपट नाहीये. मी कपटी भावने नको असे नाही वाटत. त्यामुळे समजला मी खपत नाहीये. मी निर्भीडपणाने समोर होतो. ते लोकांना सहन होत नाही. काही जणांना वाटतं पैसा आणि पदक कमवलं पाहिजे. मला आता समाजाचा रक्त घेऊन आपला संसार आपण मोठा करू नये. आपला समाज आपल्या समाजाच्या ताकदीवर मोठा झाला पाहिजे. आपल्या एवढं राज्यापासून ते आपण अधिकारी बनले पाहिजे. हे स्वप्न घेऊन रस्त्यावर तुम्हाला काय मागत नाही. कोणाचा बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपली एक काय जाऊ द्या. फक्त एकच या हिंगोली जिल्ह्यातून माझं मागणं आहे. मी तुमच्या बळावर लढतोय. कुटुंब असूनही नसल्यासारखे मला तुमच्याशिवाय कोणी नाही. फक्त मला उघड पडू देऊ नका आणि पाठवा आशीर्वाद कायम राहू द्या. याच्या छातीवर तुम्हाला आशीर्वाद देतो. राजकारणी मराठी सुधारतील, पण 90% मराठ्यांचं काय आणि ते 90% मराठी मोठे व्हावे म्हणून मी ताकदीने संघर्ष करून काम करतोय. माझं स्वप्न आहे की आपला सगळ्यात नेते तुमच्या पायाकडे माझे किंवा तुम्हाला तुमच्या मतात आणि तुमच्या मताला विश्वासात घेतल्याशिवाय कोणतं सरकार पुढे गेलं पाहिजे हे मला पाहिजे. या राज्याची पॉवर गरीब मराठ्यांच्या हातात राहिले पाहिजे हे काम आपल्याला पाहिजे. या राज्यात मराठ्यांशिवाय पाणी आला पाहिजे. मराठी निश्चित केले आहे आणि कुठल्याही काळात जर आपल्याला आरक्षण नाही दिलं तर राज्यातल्या मराठ्यांची बैठक घेऊ. 288 उमेदवार उभे राहायचे. 288 पाडायचे. एक दिवस भर बैठक घेऊ. विषय फायनल करायचा. ज्यावेळेस युरोपी त्यावेळेस खेड्या पाड्याला सगळ्या मराठा बांधवांना त्या दिवशीला कारण जो निर्णय ठरला मी पुन्हा बदलत नाही. तुम्हाला विचारून ठरलं त्यावेळेस करायचे पाळायचे तर पाळले. आता जर तुम्ही नव्हे उभा करायचे तुम्हाला घाटाचं उभा करायचं आणि तुम्ही जर म्हणले जमले दोनशे पावलं टाकायचे तर पाळायचे म्हणून समजायचे. याच्याबरोबर आणखी काम नाही. ओबीसीचा जो नेता मराठ्यांच्या विरोधात काम करा गोरगरीब मराठ्यांना त्रास देईल त्याला या निवडणुकीत काय पाळायचं म्हणजे पाळायचं. त्याला कधी निवडून देत नाही आणि आपल्या तोंडातून आपण बोललो आणि आपली जर गोळी सुटली ओबीसीचा नेता किती ताकदीने मला पाळा म्हणून समजायचं. किती पैसे वाटले तो रेल्वे भरू ना तुम्हाला नाही पाळा तर पुन्हा हे करून द्यायचो नाही. महाराष्ट्रातला कोणताही नेता माझ्या गोरगरीब मराठ्याला त्रास दिला की देव नेत्याच्या हातात राजकीय पाऊल ठेवायची नाही.
पाळायचं म्हणजे पाळायचं, जसे मराठ्यांनी काही पाळले तसे. कुणाला कुंकुमी दिली नसली तर राहिलेल्यांची विधानसभेत झिरणार म्हणजे झिरणार. पाळणार कुठे टाकले तू बोस मतदान कर, तू काही कर, पाळणारच नसता मराठ्यांच्या खंडकांकडून चालत. दादा तुला चांगला, तुला छान, तुला सुंदर दिसतो, नाही दिसला तरी माझे सुंदर दिसतो. मराठ्याशिवाय आपला धर्म नाही व्हा, आपण लोक मित्र हे त्या नावाची भजताला निघा त्याला मराठ्याला गोड व्हायचं. तर दिला त्यांच्या धुऱ्या उलट्या झाल्या तसं काय केलं म्हणून सांगायचं. मग राज्यात कोणता नेता त्याला म्हणून सांगितलं महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे, प्राणी मिळालं पाहिजे. मुसलमान सुद्धा कोण पिकून गेले ते असं म्हणणे मुस्लिमांना आरक्षण नाही द्यावं, नको द्या नाही द्या पाहिजे. पण एक सांग बाबा समाजातील लग्नी किंवा मुसलमान आहे का नाही? मग हे मुसलमानाचे का दुसरा नाही? तुम्ही फरक कसं काय आता? त्यांचं म्हणणे या बाबाला का शेती आहे म्हणून त्याला द्यायला. अरे त्या बाबाला का शेती पण दुसऱ्या मुसलमानाकडे वावर नाही, 2 एकर ती तू त्याला वावर का तो गडावर थांबली वावर नाही त्याला तू देव का? ब्राह्मण समाजाचं टिकून देत निघाला ते घेते नाही घेते पण आपली मागणी ठेवली. ब्राह्मणाला काय आरक्षण मिळालं पाहिजे, लोहार समाजाला मिळालं पाहिजे. ते घेतल्या नाहीत ना काय घेणं म्हणून आपल्या सगळी घरांना मला मारली गेले. मारली समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे. चलन भुजबळ तुझ्या सरकार डुप्लिकेट आरक्षण नाहीये, ओरिजिनल होते यांना सांगितले ते नाव. मानवी समाज, मुस्लिम समाज खूप या आरक्षणात मिळाला. लोहार समाज, राजपूत समाजाला एका आरक्षण दुसऱ्याला कसं म्हणून एका राजपुताला आहे दुसऱ्याला काय कारण आहे? ते मला म्हणते तुम्ही दुसऱ्याला तुमच्या बेटा घेता हे कसा म्हणून आपणच असतं. सगळ्याला समान न्याय मिळावा अशी घटना सांगते आणि त्याप्रमाणे मी चाललेलो आहे. ते कायद्यात असं तेच बोला म्हणते तर कायदा सांगतो व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिले तर बागवानाचा व्यवसाय ठेवचे, दुसऱ्या मुसलमानाचा ठेवचे त्याला आल्या. लिंगायत समाजाचा व्यवसाय ठेवचे त्याला द्या, राजपूत समाजाचा तोच त्यालाही द्या. त्यांच्या जर ओरिजिनल म्हणजे गेला तर त्याला आरक्षण देणं आवश्यक आहे. तुम्ही कसे देत नाही ते मात्र आम्ही आता बघणार. काय काय बांधवाचा मुद्दा आपल्या हातात घ्यायला कशाला मला न्याय मिळाला पाहिजे. मराठ्यांनी मोठ्या भावाने धोके बाबा आपल्याला सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा सांगतो, ताकदीने एक दिवस फोटो देवा आणखी एका स्टेटमध्ये जोडा. एवढी अभूतपूर्व तुमची रॅली 9 किलोमीटर वरून बसत नव्हती. अख्खा महाराष्ट्र तुमच्यावर शिक्षणाचा वाचा करत आहे. हिंगोलीकरांचे म्हाडापासून आला भक्तांची एका स्टेट जोडा गाव खेड्यापर्यंत कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. सगळ्या सूचना द्या, खाली सूचना द्या ना तुम्ही. ओबीसीच्या अंगावर जायचं नाही आणि ओबीसी ने मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. पण ओबीसी मला आरक्षण घेतल्याशिवाय एकाही मराठ्यांनी मला सांगायचं नाही. माझ्या मनाच्या शेवटच्या घटका मी या समाजासाठी बोलायला तयार आहे. माझा जीव जरी गेला मला गोळ्याने घालून आणलं तरी तुमच्या शिकवणीला फटका नाही. तुमच्या लेकराला ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय एक हिंद लागणार आहे. फक्त टाकलेला माझ्या पाठीवर एवढी तुमची कमाल थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. सगळ्यांनी शांततेत समाजाला
कोणाला तरी एक जण दिसणारच नाही. किमान आपल्यावरती काय संकट ओढलंय हे तरी 10 मिनिटात समजून घ्या. तुम्ही ही जी ताकद लावली यातच महाराष्ट्र खुश झालेला आहे तुमच्यावर. फक्त काही गोष्टी समजून घ्या. 4.5 घंटे झाले आपल्या माता मावल्या उन्हातानात करत आहे. आपणही फक्त सांगतोय तो महत्वाचा विषय समजून घ्या. कारण आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे, त्यांनी दिला आहे. ओबीसी 1967 ला 180 जाती घातल्या. त्या 83 क्रमांकाला कुणबी म्हणून घातल्याला. व्यवसायानुसार आरक्षण दिलं गेलं. माळी समाजाला आरक्षण दिलं एका. बाकीच्या त्यांच्या असणाऱ्या जाती त्या पोट जाती म्हणून घातल्या. त्या कशा घातल्या तर जी माळी समाजाची एक जात 1967 ला घातली. उदाहरण सांगतोय, या एका जातीच्या आधारावरती त्याचा व्यवसाय शेती आहे म्हणून बाकीचे सुद्धा माळी घातली. व्यवसायाच्या आधारावरती एक जात जरी आरक्षणात दिली असली तरी त्यांच्या पोट जाती या जातीच्या आधारावर आहे. 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी म्हणजे शेतकरी. विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेती. विदर्भातल्या मराठ्यांच्या आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांचे रोटीबिटी व्यवहार होत आहेत. आमचा व्यवसाय एकच. आमचे नातेवाईक एक. आमची जात सुद्धा एक. त्याला जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय सुद्धा शेतीचे. 180 जाती अगोदर घातल्या. आज 180 जातीच्या 350 ते 400 जाती झाल्या. जर अगोदर 180 जाती होत्या तर 350-400 जाती परत झाल्या कशा? 180 जातीच्या पोट जाती म्हणून बाकीच्या जाती यांनी आरक्षणामध्ये घेतल्या. मग आमचं म्हणणं आहे 83 क्रमांकाला जर मराठा तिथं जर कुणबी असत तर कुणब्यांची पोट जात मराठा होत नाही का? जर मराठ्यांची पोट जात कुणबी बाकीच्यांची उपजाती पोट जाती म्हणून तुम्ही घातल्या तर मराठ्यांची का घातली नाही? आपला तिसरा मुद्दा आहे मराठ्यांच्या शासकीय नोंदी आहेत. हैदराबादचं गॅजेट, त्या गॅजेट मध्ये सगळाची सगळा मराठवाडा हा ओबीसी आरक्षण आहे. ते गॅजेट का लागू केलं जात नाही? छत्रपती शाहूराजांनी या राज्याच्या आणि देशाच्या लोकांना आरक्षण दिलं. ते सातारा संस्थांच्या गॅजेट मध्ये पश्चिम महाराष्ट्रातला सगळा मराठा कुणबी म्हणून काय घेतला जात नाही. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा त्यातही सगळा मराठा समाज हा ओबीसी आरक्षणात काय घेतला जात नाही. आतापर्यंत 57 लाख नोंदी सापडल्या सरकारने आपल्याला लेखी दिलाय. मग त्यांच्या नातेवाईकाला का दिलं जात नाही? मराठ्यांच्या सरकारी नोंदी तरीही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. आणि यांच्या कोणाच्या सरकारी नोंदी नाही. असेच पळवाटाने आलेले सगळे मागून पुढून कोण घुसले. तुमची कोणाची नोंद आहे का? नाही. तरी तुम्ही आरक्षणात. आमच्या नोंदी असून आम्ही आरक्षणात नाही. बघा उलटा न्याय. काल माझ्याकडे काही समाजाचं एक पथक आलं होतं.
शिष्टमंडळ. त्यांनी सांगितलं तुमचं तरी बरं आहे, आमचा लयच पचका झाला. मला तुमचं काय झालं आता? आमचं तुरण त्या काना आणखी तुमचं काय झालंय?